आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 22। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। सर्व परिचय पाहून घ्या। त्यामध्ये बघा याच्यातनी जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल तेवढे कंपल्सरी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला टेस्टवर नॉलेजवर जा आणि याच्यातून आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न, सम फॉर्म्युला वापरण्यासाठी अचूक स्टेप्स निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। आपण आपल्या गॅलरीमधून तसेच ऑनलाईन सुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। सॅलरी स्लिप कोण आणि कोणाला इश्यू करतो म्हणत आहे। तर सॅलरी स्लिप एम्प्लॉयरला इश्यू करते। सॅलरी स्लिप दुसऱ्या कुठल्याच नावाने देखील ओळखली जाते म्हणत आहे। तर त्याला आपण प्ले स्लिप सुद्धा म्हटल्या जाते। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा आपल्याला आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। नंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न आहेत। तर इथून चालू करायचं आहे। एक्सेल शीटमध्ये रो आणि कॉलम तुमच्या आवडीनुसार जोडणे किंवा काढणे संभव आहे, म्हणून दिलेल्या शीटमध्ये निवडलेली रो डिलीट करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला डिलीटच्या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि डिलीट शीट रोवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, PDF स्वरूपात दस्तऐवज सामायिक केल्याने दस्तऐवजाची संबंधित अंश ठरवतो, म्हणून दिलेल्या एक्सेल शीटला PDF दस्तऐवजात बदला म्हणत आहे। तर PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे, त्याला नाव द्या आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही 6 विद्यार्थ्यांचे गुण काढत आहात। आता ॲटोसम वापर करून निवडलेल्या रेंजमधील अंतिम वर्षाचे एकूण गुण काढा म्हणत आहे। तर त्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे, ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा। ॲटोसमच्या डाऊन एरोवर गेल्यानंतर बघा आपल्याला ॲटोसम हा फंक्शन इथून वापरायचा आहे सम आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, सेव्ह ॲजचा वापर करून कामकाजी शीटची एक कॉपी तयार करा आणि मूळ शीट अपरिचित ठेवा। अटेंडन्स रिपोर्ट नावाने तुमच्या डेस्कटॉपवर ते शीटला सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे आणि याला नाव द्यायचं आहे आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आणि नंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहे। प्रोसीड बटनावर क्लिक करा, यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर स्टार्ट करायचं आहे। तुम्ही एक्सेलमधील रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय कराल म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, मॅक्स ऑफ एक्सेलमध्ये कॉन्क्रॅट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश हा टेक्स्ट अनेक रेंज किंवा स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी वापरला जाते। नेक्स्ट क्वेश्चन्स, मॅक्स ऑफ एक्सेलमधील मॅक्स इफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेलमधील कमाल व्हॅल्यू परत करण्यासाठी वापरले जाते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, मॅक्स ऑफ एक्सेलमधील मिनी IFS फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेलमधील किमान मूल्य परत करण्यासाठी वापरले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, संदर्भासाठी इमेज पहा। तुम्ही एक्सेलमधील सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रॅग केल्यास काय होईल म्हणत आहे। तर पहिले चित्र पाहून घ्यायचं आहे। पाहिल्यानंतर बघा याचं उत्तर ते सेलचे कंटेंट किंवा फॉर्म्युला सेलमध्ये कॉपी करेल जिथे तुम्ही कर्सर ड्रॅग कराल, हे त्याचं उत्तर आहे। येस करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। नंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न लावायचा आहे। दिलेल्या MS एक्सेल फाईलवर सम फंक्शन लागू करण्यासाठी सेल रेंज E2 ते E29 सिलेक्ट करा। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि नंतर ऑटो सम ऑप्शनमधून सम फंक्शनवर क्लिक करा म्हणत आहे। तर अशा प्रकारे विचारलेलं आहे। तर कुठं म्हणत आहे E2 ते E29 म्हणत आहे, तर E2 ते E19ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तर बघा या ठिकाणपासून तर 28 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे। फॉर्म्युला टॅबवर जा, ऑटो समवर जायचं आहे। ऑटो समोर गेल्यानंतर बघा आपल्याला समचा फॉर्म्युला इथून घ्यायचा आहे। तर बघा सम झालेला आहे ते आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे इथे आपल्याला। दिलेल्या MS एक्सेल फाईलमधील ऑटो सम फीचरमधून ॲव्हरेज फंक्शन वापरण्यासाठी F2 ते F29 रेंज सिलेक्ट करा। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि ऑटो समोरील ड्रॉप डाऊन लिस्ट बटनावर क्लिक करा। ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज सिलेक्ट करा म्हणत आहे। तर कुठं काढायचं आहे आपल्याला F2 पासून तर F29 पर्यंतचा ॲव्हरेज काढायचा आहे। तर बघा त्यासाठी F2 पासून तर F29 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे, ऑटो समच्या डाऊन एरोवर जा आणि त्यातून ॲव्हरेज घ्यायचं आहे। बघा ॲव्हरेज इथं निघालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेलमध्ये एकाधिक सेलमधील टेक्स्ट एकत्र करण्यासाठी सेल D5 सिलेक्ट करा। फॉर्म्युला टॅबवर जा आणि टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर कॉन्कॅट सिलेक्ट करा। टेक्स्ट 1 बॉक्समध्ये B5 सेल सिलेक्ट करा आणि टेक्स्ट 2 बॉक्समध्ये सेल C5 सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर स्टेप बाय स्टेप करायचं आपल्याला। तर पहिले D5 वर क्लिक करा म्हणत आहे, तर D5 वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे टेक्स्टवर जा म्हणत आहे, तर टेक्स्टवर जा आणि त्यानंतर कॉन्कॅट घ्यायचा इथून, तर कॉन्कॅट घ्या। कॉन्कॅट घेतल्यानंतर बघा या डायलॉग बॉक्स आलेला आहे। टेक्स्ट 1 बॉक्समध्ये बघा आपल्याला B5 सिलेक्शन करायचं आहे, तर टेक्स्ट 1 बॉक्समध्ये जा आणि याच्यातनी बघा आपल्याला B5 टाईप करायचं आहे। अशा प्रकारे B5ला सिलेक्शन करा। त्यानंतर टेक्स्ट 2 बॉक्समध्ये बघा आपल्याला C5 सिलेक्शन करायचं आहे, तर टेक्स्ट 2 बॉक्समध्ये आपल्याला C5 घ्यायचा इथून। त्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, एक्सेलमध्ये मॅक्स इफ्स वापरून विशिष्ट कंडिशनसह मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी सेल G4 वर जा म्हणत आहे, तर G4 वर जायचं आहे डायरेक्ट आपल्याला। त्यानंतर फॉर्म्युलामध्ये जाऊन मोर फंक्शन्सवर जायचं आहे। फॉर्म्युलावर जा, त्यानंतर मोर फंक्शन्सवर जा। त्यानंतर आपल्याला स्टॅटिस्टिक्स सांगितलेलं आहे। त्यानंतर मॅक्स इफवर क्लिक करा म्हणत आहे, तर याच्यातून बघा आपल्याला मॅक्स इफ फंक्शन्स घ्यायचं आहे, M वर असणार आहे। बघा या ठिकाणी दिलेलं आहे मॅक्स इफ फंक्शन्स घेतलेले आपण। त्यानंतर इथे डायलॉग बॉक्स इथं आलेला आहे। आता ते काय म्हटलेलं आहे बघा, रेंज म्हणून D2 ते D10ला सिलेक्शन करा म्हणत आहे। तर मॅक्स रेंजवर क्लिक करा, D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे। क्रायटेरिया रेंज 1 मध्ये बघा आपल्याला C2 ते C10 निवडा म्हणत आहे, तर क्रायटेरिया 1 बॉक्सवर क्लिक करा। C2 ते C10 पर्यंत इथे सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि क्रायटेरिया 1 मध्ये बघा आपल्याला मँगो नाव टाईप करायचं आहे, तर याच्यातनी आपल्याला मँगो नाव टाईप करा। अशा प्रकारे मँगो नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। बघा मँगोची संख्या इथं आलेली आहे, मँगोची संख्या 250 आहे, तर इथे आपलं संख्या याच्यातनी आलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। शेवटचा प्रश्न बघा, एक्सेल विशिष्ट कंडिशनचा आधार मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी G9 वर क्लिक करा म्हणत आहे, तर G9 वर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे, तर फॉर्म्युला टॅबवर जा। त्यानंतर मोर फंक्शन्स नंतर स्टॅटिस्टिकल घ्यायचं आहे, तर मोर फंक्शन्सवर जा आणि इथून स्टॅटिस्टिकल घ्यायचं आहे आणि याच्यामधून बघा आपल्याला मिनी IFS घ्यायचं आहे, तर M वर जायचं आहे इथे आणि मिनी IFS हे फंक्शन इथून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर बघा एक डायलॉग बॉक्स आलेला आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे,
मिनिमम रेंज बॉक्समध्ये आपल्याला D2 ते D10 टाईप करायचं आहे. तर मिनिमम रेंज बॉक्सवर क्लिक करा. D2 पासून तर D10पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रायटेरिया 1 बॉक्समध्ये बघा आपल्याला C2 ते C10 सिलेक्शन करायचं आहे. तर क्रायटेरिया 1 बॉक्समध्ये जा. त्यानंतर याच्यातनी C2 ते C10पर्यंत सिलेक्शन करा. त्यानंतर क्रायटेरिया 1मध्ये बघा आपल्याला बनाना टाईप करायचा आहे. तर क्रायटेरिया 1मध्ये आपल्याला बनानाच टाईप करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर बघा बनानाची मिनिमम संख्या इथं आलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे तर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते म्हणत आहेत. तर याचं उत्तर चूक आहे. या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकके आहे म्हणत आहेत. तर बाकी सर्व आहे ऑप्शन नंबर 2 सोडून. पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम या दोन्हींचे वैशिष्ट्य एकत्र असतात म्हणत आहेत. तर त्याला आपण फ्लॅश मेमरी म्हटले जाते. मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम्स हे काही भागामध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसेसमध्ये बहुतांशी हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले जातात म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हर्च्युअल आहे, म्हणजेच आभासी म्हटले जाते त्याला. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 22 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.